श्रीमंतीचा अफाट गर्व असलेला मुंबईचा आलिशान बिझनेसमॅन अद्वैत आणि पुण्याच्या साध्या सुसंस्कृत वाड्यात आपल्या कुटुंबाच्या संस्कारांमध्ये वाढलेली स्वाभिमानी मधुरा. कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले की घरच्यांच्या प्रचंड दबावामुळे अद्वैतने अखेर लग्नाला होकार तर दिला, पण लग्नाआधीच त्याने मधुराला आपल्या श्रीमंतीचा तोरा दाखवून कमी लेखण्याचा प्रयत्न केला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि स्वातंत्र्यात ढवळाढवळ करायची नाही, अशी जाचक ही त्याने आधीच घालून ठेवली होती. साखरपुड्यानंतर फोनवर झालेल्या वैचारिक युद्धांमध्ये साध्या पण करारी मधुराने अद्वैतला तिच्या शब्दांनी नेहमीच चोख उत्तर दिले. अखेर दोन्ही कुटुंबाच्या साक्षीने एका भव्य विवाह सोहळ्यात अद्वैत आणि मधुराची ही रेशीमगाठ बांधली गेली. मधुरा आणि तिचे आई वडील रडत रडत निरोप देताना मधुराचे पुण्याचे ते शांत विश्व मागे सुटले आणि मधुरा अद्वैत सोबत मुंबईच्या दिशेने निघाली. पण दोन पूर्णपणे भिन्न विचारसरणीचे हे किनारे मुंबईच्या एकाच घरात नांदू शकतील का? पहिल्याच रात्री अद्वैतच्या खोलीत पाऊल ठेवताच मधुराला कोणता मोठा धक्का बसणार आहे? चला पाहूया. दोन किनारे भाग 2. नव्या जगाचा उंबरठा आणि पहिली टक्कर. मध्यरात्र उलटून गेली होती. मुंबईच्या रस्त्यांवरील रोषणाई आणि वाहनांचा वेग अजूनही थंडावला नव्हता. पुण्याचे संथ शांत वातावरण मागे टाकून मधुरा आता एका धावपळीच्या शहरात आली होती. मर्सडीज गाडी नरिमन पॉइंटच्या एका अत्यंत टोलेजंग स्कायस्क्रॅपरच्या भव्य गेटमधून आत शिरली. अद्वैतचे घर 24व्या मजल्यावर होते. गाडी पार्किंगमध्ये थांबली तेव्हा अद्वैतने एक मोठा सुस्कारा सोडला आणि गाडीतून उतरला. मधुरा गाडीतून उतरली तेव्हा तिचे पाय थोडे थरथरत होते. साडीचा पदर सावरत ती अद्वैतच्या मागे मागे चालू लागली. लिफ्ट इतक्या वेगाने वर गेली की मधुराच्या छातीत धडधडू लागले. 24व्या मजल्यावरील त्या भव्य फ्लॅटच्या दारासमोर दोघे उभे राहिले. अद्वैतच्या आई वडिलांनी आधीच दुसऱ्या गाडीने येऊन गृहप्रवेशाची तयारी केली होती. घराचा दरवाजा उघडला तेव्हा मधुराचे डोळे टिपून गेले. पांढऱ्या शुभ्र इटालियन मार्बलची फरशी, छताला लटकणारे भव्य झुंबर आणि काचेच्या मोठ्या खिडक्यांमधून दिसणारा मुंबईचा विस्तीर्ण समुद्र. मधुराने तिच्या आयुष्यात इतके आलिशान घर कधीच पाहिले नव्हते. अद्वैतच्या आईने हसत मुखाने मधुराचे स्वागत केले. दारापाशी माप ठेवून तांदळाचे कुंकू लावलेले तबक ठेवले होते. चल मधुरा, उजवे पाऊल टाकून आत ये, आई म्हणाल्या. मधुराने मनोमन देवाचे नाव घेतले, आपल्या आईबाबांच्या संस्कारांची याद राखली आणि हळूच उजव्या पायाने मापावर लाथ मारून तांदूळ सांडले. कुंकवाच्या पाण्यात पावले बुडवून ती घरात आली तेव्हा तिच्या पायाचे लाल ठसे त्या चकचकीत फरशीवर उमटले. अद्वैत मात्र या सगळ्या विधींकडे अत्यंत कंटाळवाण्या नजरेने पाहत होता. तो तिथे एक क्षणही न थांबता सरळ आपल्या खोलीत निघून गेला. मधुराने दारातल्या देव्हाऱ्यासमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला. अद्वैतच्या आईने मधुराला अद्वैतच्या खोलीचा रस्ता दाखवला. जा बाळा, थकली असशील, आराम कर आता. मधुराने अद्वैतच्या खोलीत पाऊल ठेवले. ती खोली एखाद्या 5 स्टार हॉटेलच्या सूटपेक्षा कमी नव्हती. एका बाजूला अद्वैत त्याचा कोट काढून शर्टच्या बाह्या वर करून हातातील घड्याळ काढत उभा होता. मधुरा अत्यंत संकोचाने एका कोपऱ्यात उभी राहिली. तिने अजूनही लग्नाचा जड लेहंगा आणि दागिने घातले होते. अद्वैतने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर कौतुक किंवा प्रेमाचा एकही भाव नव्हता. उलट एक प्रकारची कोरडी घमेंडी होती. तो तिच्या जवळ आला. खिशात हात घालत अत्यंत थंड आवाजात म्हणाला, तर मधुरा, फायनली लग्न झाले. आता तू या घरात आली आहेस, तर मला तुला काही गोष्टी पहिल्याच दिवशी स्पष्ट करायच्या आहेत. मी आधीच सांगितले होते की मला माझ्या आयुष्यात स्पेस हवी आहे. हा जो बेड दिसतोय यावर फक्त मी झोपतो. मला माझ्या बेडवर दुसऱ्या कोणाची उपस्थिती आवडत नाही. सो तू समोरच्या सोफ्यावर झोपू शकतेस. आणि हो, उद्या सकाळी माझ्या मित्रांसाठी मी एक घरी छोटी गेट टुगेदर पार्टी ठेवली आहे. माझे फ्रेंड्स खूप हाय क्लास आहेत, त्यामुळे तिथे येताना जरा नीट राहून ये.
माझ्या स्टेटसचा विचार कर जरा. मधुरा स्तब्ध झाली. लग्न झाल्याच्या पहिल्याच रात्री आपल्या पतीकडून मिळणारे हे शब्द कोणत्याही मुलीचे हृदय तोडण्यासाठी पुरेसे होते. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते बाहेर पडू दिले नाही. पुण्याच्या त्या स्वाभिमानी मुलीने स्वतःला सावरले. ती अद्वैतच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, अद्वैत, तुमच्या बेडवर झोपण्याची मला अजिबात हौस नाही. माझ्यासाठी नाती ही माणसांपेक्षा महत्वाची असतात, वस्तूंपेक्षा नाही. आणि तुमच्या मित्रांची काळजी करू नका. मी माझ्या संस्कारांना कधीच सोडणार नाही, ज्यामुळे तुमच्या स्टेटसला धक्का बसेल. मधुराने शांतपणे तिची बॅग घेतली, कपडे बदलले आणि त्या मोठ्या सोफ्यावर झोपण्यासाठी निघून गेली. अद्वैत काही काळ तिच्याकडे पाहत राहिला. तिचा हा स्वाभिमानी स्वभाव त्याच्या अहंकाराला पुन्हा एकदा टोचला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अद्वैतच्या मित्रांची पार्टी सुरू झाली. घरात पाश्चात्य संगीत वाजू लागले होते. अद्वैतचे मित्रमैत्रिणी अतिशय आधुनिक आणि तोडक्या कपड्यांमध्ये आले होते. कोणाच्या हातात वाईनचा ग्लास होता, तर कोणी लंडन आणि पॅरिसच्या ट्रिपांबद्दल गप्पा मारत होते. अद्वैतने मधुराला खोलीबाहेर येण्यास सांगितले होते. मधुराने अत्यंत सुबक अशी जांभळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. केसात हलकी पिन लावली होती. ती अत्यंत साधी आणि सात्विक दिसत होती. जेव्हा मधुरा हॉलमध्ये आली तेव्हा अद्वैतच्या मित्रांचे लक्ष तिच्याकडे गेले. अद्वैतने तिची ओळख करून दिली. मीट माय वाईफ मधुरा. त्यांच्या ग्रुपमधील एक मैत्रीण जी अत्यंत हायफाय कपड्यांमध्ये होती, तिने मधुराकडे वरून खाली पाहिले आणि उपरोधाने म्हणाली, ओह अद्वैत, तुझी वाईफ तर खूपच ट्रॅडिशनल आहे. आय मीन साडी. या मॉडर्न जगात अजूनही कोणी साडी नेसून पार्ट्यांमध्ये फिरते का? आणि ऐकलंय ती पुण्याच्या कोणत्या तरी लोकल युनिव्हर्सिटीतून शिकली आहे. अद्वैत, तू लंडन रिटर्न आणि तुझी चॉईस ही. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले इतर मित्र हसू लागले. अद्वैतने आपल्या मित्रांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तो स्वतः त्या उपरोधाचा आनंद घेत असल्यासारखा पाहत राहिला. मधुराच्या जागी दुसरी मुलगी असती तर ती रडून तिथून पळून गेली असती, पण मधुरा शांत उभी राहिली. तिने चेहऱ्यावर एक गोड हसू आणले आणि त्या मैत्रिणींच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, साडी हा आमचा पारंपरिक पोशाख आहे आणि तो नेसण्यासाठी एका वेगळ्या ग्रेसची गरज असते, जी प्रत्येकाला जमते असे नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या युनिव्हर्सिटीचा, तर शिक्षणाचा दर्जा हा माणसाच्या वागण्यातून दिसतो. मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकूनही जर दुसऱ्यांच्या पोशाखाचा आणि संस्कृतीचा आदर करता येत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? मधुराचे हे सडेतोड उत्तर ऐकून तिथे शांतता पसरली. पार्टी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अद्वैतच्या आई वडिलांनी नवीन सुनेच्या स्वागतासाठी आणि घराच्या कल्याणासाठी घरात सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले होते. अद्वैतच्या आईची तीव्र इच्छा होती की नवीन जोडप्याने एकत्र बसून ही पूजा करावी. मधुरा सकाळी लवकर उठली. तिने अंघोळ करून सुंदर पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ घातली होती आणि केसांचा सुंदर आंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचा पांढरा शुभ्र गजरा माळला होता. ती अगदी गृहलक्ष्मी सारखी भासत होती. तिने आईला पूजेच्या तयारीत पूर्ण मदत केली. सत्यनारायणाची चौरंग सजली. भटजी आले आणि त्यांनी अद्वैतला बोलवण्यास सांगितले. आई अद्वैतच्या खोलीत गेली आणि म्हणाली, अद्वैत, चल उठ लवकर, पूजेची वेळ झाली आहे. तुला आणि मधुराला एकत्र पाटावर बसायचे आहे. अद्वैत मात्र बेडवर लोळत फोन पाहत होता. त्याने आईकडे संतापाने पाहिले आणि म्हणाला, आई, मी तुला आधीच सांगितले होते, मला या जुनाट आणि कर्मकांडांच्या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही. मी कोणत्याही पूजेला बसणार नाही. तुम्हाला पूजा करायची आहे ना, तर तुम्ही बसा आणि त्या मधुराला एकटीला बसवून घ्या. आईने खूप विनवण्या केल्या. अरे बाबा, लग्नानंतरची पहिली पूजा आहे. घराची रीत आहे ती. समाजात काय नाक राहील आपले? पण अद्वैतने कोणाचेही ऐकले नाही. तो तसाच टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून खोली बाहेर आला. मधुरा पूजेच्या पाटाशेजारी उभी राहून त्याची वाट पाहत होती. अद्वैत हॉलमध्ये आला
त्याने मधुराकडे पाहिले. तिचा तो सुंदर पारंपरिक अवतार पाहून त्याच्या मनात क्षणभर कौतुक आले, पण त्याचा अहंकार आडवा आला. तो भटजींसमोर गेला आणि अत्यंत उद्धटपणे म्हणाला, भटजी बुवा, पूजा सुरू करा, पण मी या पूजेला बसणार नाही. माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. माझ्या ऑफिसची महत्वाची मीटिंग आहे. अद्वैतच्या वडिलांनी त्याला रागवण्याचा प्रयत्न केला. अद्वैत, भान ठेव, काय बोलतोयस तू? पण अद्वैतने कोणाकडेच लक्ष दिले नाही. त्याने मधुराकडे पाहत एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, तुला खूप आवड आहे ना या सगळ्याची, तर तूच एकटी बस, मला यात खेचू नकोस. असे म्हणून तो तडक घराबाहेर पडून गाडी घेऊन निघून गेला. अद्वैतचे हे वागणे आणि त्याचे शब्द मधुराच्या काळजाला थेट आरपार भेदून गेले. भरल्या घरात सासू सासऱ्यांसमोर आणि भटजींसमोर झालेला तिचा हा घोर अपमान होता. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिचे हात थरथरू लागले. तिला वाटले की ज्या माणसाशी तिने 7 फेरे घेतले, ज्याला आपला सर्वस्व मानले, तो तिच्या भावनांची इतकी क्रूर थट्टा कशी करू शकतो? लग्नानंतरची पहिलीच पवित्र पूजा अशी अर्धवट आणि एकाकी पडेल अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिचे मन आतून पूर्णपणे तुटले होते. तिला पुण्याच्या तिच्या घराची, तिच्या बाबांची खूप आठवण आली, जे तिचा नेहमी फुलासारखा आदर करायचे. अद्वैतच्या आईने मधुराजवळ जाऊन तिचा हात हातात घेतला. आईचे डोळेही पाणावले होते. मला माफ कर बाळा, अद्वैत जरा जास्तच हट्टी आहे, पण तू धीर सोडू नकोस, आई म्हणाल्या. मधुराने डोळे पुसले. तिच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आता एका करारी स्वाभिमानाने घेतली होती. तिने विचार केला की जर ती आता रडत बसली तर अद्वैतच्या अहंकाराचा विजय होईल. ती पुण्याची मुलगी होती. स्वाभिमानाशी तडजोड करणे तिच्या रक्तात नव्हते. तिने स्वतःला सावरले. चेहऱ्यावरचे दुःख बाजूला सारले आणि भटजींना म्हणाले, भटजी, पूजेचे मंत्र सुरू करा. पती उपस्थित नसले तरी या घराची लक्ष्मी म्हणून मी ही पूजा पूर्ण करेन. माझ्या देवावर आणि माझ्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मधुरा एकटीच पाटावर बसली. तिने अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने सत्यनारायणाची पूजा संपन्न केली. पूजा संपवून तिने सासू सासऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हते, तर एक वेगळाच ठाम निश्चय होता. तिने मनाशी पक्के ठरवले होते की अद्वैतचा हा घमेंडी आणि गर्विष्ठ स्वभाव ती अशीच सहन करणार नाही. त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिल्याशिवाय ती शांत बसणार नव्हते. 2 किनाऱ्यांमधील लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. पुढील कथेचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचा दुसरा भाग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.